दिखाई नहीं दे रहा और अब मैं बेड से उठा तो 14 अगस्त को मैंने अपने हाथों से 7 पेजों की कंप्लेंट लिख के मेरी मम्मी को दी, जो आए और उनके बाद इन्होंने अपना एक्सपीरियंस बताया कि ये जब से एफआईआर रजिस्टर नहीं कर रहे और आज भी इन्होंने बस रिसीव की वो दिया कि एफआईआर रजिस्टर नहीं कर रहे। थैंक यू सो मच। तर आपण पाहिलं संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधी या ठिकाणी एका तासापासून बसलेले आहेत। प्रियंका गांधी सुद्धा तिथे आहेत आणि त्या ठिकाणी पोलीस एफआयआर का दाखल करून घेत नाहीत असा संतप्त सवाल राहुल गांधींनी केलेला आहे। तर सीजेपीच्या आंदोलनावेळी पॅलेट गननं जखमी झालेल्या या विद्यार्थ्यासोबत राहुल गांधींनी इथे ठिया मांडलेला आहे। गुन्हा दाखल होईपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका या ठिकाणी राहुल गांधींनी घेतलेली आहे। गृहमंत्री न्याय मिळू देत नसल्याचाही आरोप राहुल गांधींनी केलाय। संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। राहुल गांधी, प्रियंका गांधी या ठिकाणी आहेत। याशिवाय सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गननं जखमी झालेला हा विद्यार्थी, त्याची आई या ठिकाणी आहे। साधारणतः 1 तासापेक्षा जास्त वेळ आता झालेला आहे आणि पोलीस गुन्हा दाखल का करून घेत नाहीये असा संतप्त सवाल करत राहुल गांधी यांनी या भावना व्यक्त केल्या। दरम्यान संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण हलणार नाही अशी भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल। गुन्हा दाखल होईपर्यंत आपण इथून हलणार नसल्याची भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे। आपण आताच या सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्येही गुन्हा दाखल करून घेतला नाही, तक्रार दाखल करून घेतली नाही असं या ठिकाणी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचं आणि एकूणच राहुल गांधींचं म्हणणं आहे। पॅलेट गन चालवल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची ते मागणी करतायत।